शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली। शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आणि शेतकरी कर्जमाफीचा जी.आर. देखील आला आणि हा जी.आर. आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान किती मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार आणि कशा पद्धतीने जमा होणार असे विविध प्रश्न आहेत। लक्षात घ्या, सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांची चालू बाकी आहे त्या चालू बाकीमधील देखील काही शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये जमा होणार नाहीत आणि त्यासाठी काही अटींची तुम्हाला पूर्तता देखील करावी लागणार आहे। कारण ही कर्जमाफी किंवा ही जी आपली योजना आहे या योजनेमध्ये प्रोत्साहनपर अनुदान देखील सरसकट सगळ्यांना दिले जाणार नाही। यामध्ये देखील तुम्हाला काही अटी असणार आहेत, तुम्हाला काही निकषांची पूर्तता देखील येणाऱ्या काळामध्ये करावी लागेल, तरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर किंवा सानुग्रह अनुदान स्वरूपात या कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळणार आहेत। ज्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी नाराजी देखील वर्तवली आहे। कारण एकतर 50,000 रुपये रक्कम कमी आणि त्या रकमेत देखील जर अटी आणि निकष असतील तर यामध्ये आमची कुठे ना कुठे फसवणूक होत आहे का? आम्ही दरवर्षी जे कर्ज भरतोय, आम्ही दरवर्षी आमचे इतर सर्व कामे थांबवून आम्ही आमचे गहाण टाकून आम्ही आमचे कर्ज भरतोय आणि कर्ज भरून देखील जर आम्हाला या 50,000 रुपये या रकमेचा देखील व्यवस्थित लाभ होणार नसेल तर शेतकरी नक्कीच प्रश्न विचारत आहेत। आता मी असे का म्हणतोय तर जी.आर. मधील काही मुद्दे आहेत, ते मुद्दे तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या देखील शंका दूर होतील। वन टाइम सेटलमेंट प्रोत्साहनपर अनुदानाबाबतच्या सविस्तर अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून कर्जमाफी आणि इतरही सर्व योजनांसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात जी.आर. मधून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे चला लगेच हा जी.आर. पाहूया। तर हा कर्जमाफीचा जी.आर. असणार आहे। हा जी.आर. बघा या ठिकाणी, आणि या जी.आर. मधील जो आजचा मुद्दा आपण क्लिअर करणार आहे तो आहे प्रोत्साहनपर लाभ, अर्थातच 50,000 रुपये। आता या प्रोत्साहनपर लाभाबद्दल मी सरसकट सगळ्यांना मिळणार नाही का म्हणतोय, तर यामध्ये काही अटी आहेत आणि काही निकष देखील टाकले आहेत आणि ते पूर्तता असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा यामध्ये काय, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 अर्थवर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी कर्ज त्या ठिकाणी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ हेतूने प्रति हेक्टर 50,000 रुपयापर्यंत रक्कम देण्यात येईल। अतिशय योग्य, याबाबत कुठलीही आम्हाला त्या ठिकाणी शंका नाही किंवा कुठलीही आमची तक्रार देखील नाही। ठीक आहे, 50,000 रुपये देत आहे, खरं तर 1 लाख 1.5 लाख रुपये द्यायला हवे होते। 1 लाखाची मागणी अजूनही सरकारने त्या ठिकाणी विचारात घ्यावी, परंतु हे 50,000 रुपये देताना देखील ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला 3 वर्ष सलग म्हटला होता, त्या 3 वर्षाची तुम्ही अट साईडला ठेवून 2 वर्षांपर्यंत तुम्ही केलं, मान्य आहे। पण यामध्ये एक पुढची अट टाकली आहे, ती तथापि अट काय आहे ते पहा। तर अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 आणि सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। तुमचे आताचे जे कर्ज आहे त्या कर्जाचे तुम्हाला नवे जुने करून घ्यावे लागेल, तरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। म्हणजेच की अनेक शेतकऱ्यांचा विषय काय होता, त्यांनी 22-23 ला कर्ज घेतले होते, नवे जुने केले, 23-24 ला कर्ज घेतले होते, नवे जुने केले, परंतु त्यांचे मागील वर्षी कर्ज थकीत गेले आहे आणि हे थकीत गेल्यामुळे तुम्हाला आता ते कर्ज भरावे लागेल आणि ते कर्ज भरल्यानंतरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळणार आहे। एकतर तुम्हाला या कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार नाही आणि तुम्ही आता ते कर्ज भरले नाही किंवा नवे जुने केले नाही तर तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार नाही। ही अट आहे, हा मोठा निकष यामध्ये असल्याने अनेक शेतकरी नाराज होणार आहेत आणि साहजिकच असणार आहे, कारण चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने अटी टाकल्यास शेतकऱ्यांना याचे नुकसानच होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभाबाबत अजून एक खाली महत्त्वाची अट आहे की सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम जर 50,000 रुपयापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षात किमान अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा
किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ स्वरूपात देण्यात येईल। समजा तुमच्यावर 35,000 रुपये कर्ज आहे तर तुम्हाला 35,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही। या गोष्टी क्लिअर करतो। अनेक शेतकरी म्हणतील की आमच्यावर 40,000 आहे, 45,000 आहे, जेवढं आहे तेवढंच मिळणार आहे, 50,000 रुपये सर्वांना मिळणार नाही। ही देखील अट लक्षात घ्या। आणि त्यासोबत महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला चालू वर्षात तुमचं कर्ज नवं जुनं करणं बंधनकारक ठेवलेलं आहे, जेणेकरून बँकांना देखील गॅरंटी मिळणार आहे की समोरचा शेतकरी त्याचे कर्ज आपल्याकडे येऊन आता नवं जुनं करून घेईल आणि त्या शेतकऱ्याने कर्ज नवं जुनं करून घेतलं तरच त्याला हे 50,000 रुपये द्यायचे आहेत। मग ही कोणती अट टाकली आहे आणि हा असा निकष सरकारने का टाकला आहे? द्यायचंच आहे। 3 वर्षात 2 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी नवं जुनं केलं आहे त्यांना तरी सरसकट हे प्रोत्साहनपर अनुदान तरी किमान द्या। अर्थातच 2017 पासून 19 पासून शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहनपर लाभ 50,000 रुपये मिळाले नाहीत आणि त्यात आता देखील जर शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानात किंवा या 50,000 रुपयामध्ये दगाफटका झाला, एक तर रक्कम खूप जास्त कमी आहे, 1 लाख रुपये तरी किमान द्यायला हवे होते, ते 50,000 रुपये असताना हे 50,000 रुपये जर सरसकट जे शेतकरी नवं जुनं करतायत त्यांना जर मिळाले नाहीत तर यापुढे राज्यातील शेतकरी हे कर्ज नवे जुने करायला देखील जाणार नाही, कारण कर्ज नवे जुने करून आमचा मोठा तोटाच दरवेळेस होत आहे। कर्जमाफीसाठी 2 लाख रुपये मिळत आहेत आणि आमचे चालू कर्ज असताना या वर्षी कर्ज भरायचे त्यासोबत फक्त 50,000 रुपये मिळणार, अशा पद्धतीच्या अटी जर चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत असतील तर शेतकरी नक्कीच याबाबत विचार करणार आहेत आणि शेतकरी नक्कीच याबाबत नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। हे व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।